मित्रांनो, MPSC प्रिलिम्स 2025चा निकाल लागला. काही विद्यार्थी यामध्ये पास झालेत, पण बरेच विद्यार्थी यामध्ये फेल झालेत. आणि जे विद्यार्थी फेल झालेत आणि ज्यांना 2026चा अटेम्प्ट ट्राय करायचा आहे, तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला खूप जास्त यामधून फायदा होईल. बघा, तुम्ही डेटा ड्रिव्हन स्ट्रॅटेजी, ओके, फेल प्रूफ स्ट्रॅटेजी यांसारखे काही मोठमोठे शब्द ऐकलेत का? तर या शब्दांना खूप मोठा अर्थ आहे. ओके, आणि हे जे शब्द आहेत ना, ज्याच्यावर जर का तुम्ही व्यवस्थित अंमलबजावणी केलात तर तुमच्यासाठी हे फायदेशीर देखील ठरू शकते. याचाच अर्थ काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओला फक्त सुरुवातीचे 5 मिनटं व्यवस्थित ऐका. त्यानंतर व्हिडिओ जर का तुम्हाला वाटला की व्यवस्थित आहे तरच नक्की तुम्ही पुढे काय करा, कंटिन्यू करा, अन्यथा तुम्ही स्किप करू शकता. पण सुरुवातीचे 5 मिनटं तरी काय करा, व्यवस्थित ऐका. ओके, तर यामध्ये बघा, पहिली गोष्ट जी आपल्याला काय करायची आहे, तर व्हॉट्स रॉंग इन MPSC प्रिलिम्स 2025. MPSC प्रिलिम्स 2025मध्ये माझ्याकडून काय चुका झाल्या हे माहीत करून घेणं खूप गरजेचं आहे. मग यामध्ये बघा की यामध्ये 2 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. एक काय की सब्जेक्ट वाईज मी काय ब्लंडर केलेला आहे, मी काय चुका केलेल्या आहेत ह्या माहीत करून घ्या. आणि दुसरी गोष्ट, जनरल माझ्या काय चुका झाल्यात. जनरल चुकामध्ये काय की यामध्ये MCQ टिक करायला मी चुकलो, ओके, किंवा प्रश्न वाचण्यामध्ये माझी घाई गडबड झाली, किंवा माझं ओव्हर थिंकिंग झालं. ओके, या जनरल चुका या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, बघा, सब्जेक्ट वाईज देखील काय चुका झाल्या ह्या देखील माहीत असणं गरजेचं आहे. आता सब्जेक्ट वाईज माझ्या काय चुका झाल्या हे कसं माहीत करायचं, बघा की आपल्यासमोर बघा डेटा असणं गरजेचं आहे. आपण 21व्या युगामध्ये आज जगत आहे आणि 21व्या युगामध्ये आपण प्रत्येक फील्डमध्ये डेटाला महत्त्व देतो. इवन IT फील्ड बघा की या डेटाच्या आधारावरच ब्लूम होत आहे, वाढत आहे. ठीक आहे, लक्षात येते. म्हणूनच डेटा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि हा डेटा कसा फाइंड आउट करायचा आणि या डेटाच्या बेसिसवर कशा पद्धतीनं आपली स्ट्रॅटेजी आखावी हेच मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. तर बघा, कसा डेटा तो फाइंड आउट करता येईल. तर बघा, हे आपले काही सब्जेक्ट आहेत जे MPSC प्रिलिम्समध्ये विचारले जातात. नंबर ऑफ क्वेश्चन मी दिलेले आहे त्या ठिकाणी. पॉलिटीमध्ये 15 प्रश्न विचारले जातात, एन्व्हायरमेंटमध्ये 5. असे प्रत्येक सब्जेक्टचे किती प्रश्न येतात हे मी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. यामध्ये प्लस मायनस 1-2 होऊ शकते. ओके, आता बघा की माझ्यासमोर टार्गेट ठेवायचं की बघा, पॉलिटीमध्ये 15 प्रश्न विचारतात ना, तर टार्गेट असावं की मी 15पैकी 15 अचीव करणार. आणि हे पॉसिबल देखील आहे. बघा, ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी मी आउट ऑफ आउट मार्क्स घेणे म्हणजे हे सजेस्ट करतो. पण ज्या ठिकाणी शक्य नाही आहे, आता बघा की यामध्ये सायन्समध्ये 20 प्रश्न येतात पण मी टार्गेट 10च ठेवले. ओके, जर का मी ठिकाणी 20पैकी 20 मार्क पडा सायन्समध्ये म्हटलो तर ते एक अतिशयोक्ती होऊ शकते. ठीक आहे, त्यामुळे जे टार्गेट शक्य आहेत तेच टार्गेट मी या ठिकाणी तुमच्यासमोर मेन्शन केलेले आहेत. बघा, पॉलिटीमध्ये आउट ऑफ आउट मार्क घेणे शक्य आहे. ओके, तसंच एन्व्हायरमेंटमध्ये देखील आउट ऑफ आउट मार्क्स घेणे शक्य आहे. ओके, असं सेम जॉग्राफीमध्ये देखील आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो. ओके, म्हणूनच काय करायचं बघा, हे जे 3 सब्जेक्ट आहेत तर हे खूप स्ट्रॉंग करून ठेवायचे की याच्यामध्ये चुकायला थोडा देखील वाव द्यायचा नाही. ओके, त्यानंतर बघा की इकॉनॉमी माझं टार्गेट काय आहे, 15 प्रश्न येतात 15पैकी 12 प्रश्न, मिनिमम 12 तरी माझे बरोबर यावेत. तर या वेळेनं काय करायचं की स्ट्रॅटेजी ठेवायची. हिस्ट्रीमध्ये 15 प्रश्न येतात, 15पैकी 10 तरी बरोबर यावेत कमीत कमी. आणि करंट अफेअर्समध्ये 15 प्रश्न येतात, यातील 10 तरी प्रश्न माझे बरोबर यावेत. अशी काय करावी की स्ट्रॅटेजी असावी. आता बघा की एकूण टोटली 77 मार्क होतात. मी तर काय म्हणतो बघा की अजून तुम्ही 7 प्रश्न चुकवायला या ठिकाणी तुम्हाला स्कोप आहे. तुम्ही पॉलिटीमध्ये अजूनही कमी करा, 15पैकी 14 बरोबर आणण्याचा प्रयत्न करा. जॉग्राफीमध्ये देखील 15पैकी 14 आणा. ओके, करंट अफेअर्स अवघड जात असेल, 15पैकी 7 जरी बरोबर आणला तरी देखील होऊन जाईल. हिस्ट्रीमध्ये देखील बघा, अगेन 15पैकी तुम्ही 8 जरी बरोबर आणला तरी देखील होऊन जाईल. असे जेव्हा तुम्ही टॅली कराल ना तर हे तुमचे 70 मार्क बनून जातील. लक्षात येते. जर का मी बघा सुरुवातीलाच तुम्हाला बोललो असतो की तुम्ही काय करा की 100पैकी 75 मार्काची स्ट्रॅटेजी बनवा, 75 मार्क बरोबर यायला पाहिजेत, तर तुम्हाला हे थोडंसं अवघड वाटलं असतं. पण जेव्हा आपण काय करतो बघा की सब्जेक्ट वाईज ब्रेकडाऊन करतो की मला पॉलिटीमध्ये 15पैकी 14 घ्यायचे आहेत, एन्व्हायरमेंटमध्ये चूक करायला काही स्कोप नाही, मला 5पैकी 5 मार्क घ्यायचेच आहेत. ओके, असं सेम मला सायन्समध्ये 20पैकी 10 मार्क घ्यायचे आहेत. अशी जर का तुम्ही स्ट्रॅटेजी बनवलात ना की सब्जेक्ट वाईज ब्रेकडाऊन केलात तर तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये देखील मजा येत जाईल. आणि आता इथून पुढची गोष्ट बघा, इथून पुढची गोष्ट आता काय करायचं आहे की 2025चा जो पेपर झाला, या 25च्या पेपरमध्ये मला
या 15पैकी माझे किती बरोबर आले हे फाइंड आउट करा. बघा, जर का तुम्ही ऑलरेडी एक अटेम्प्ट दिलेला असाल 25चा, तर तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो करू शकता. जर का अटेम्प्ट नाही दिला तर मी तर म्हणतो बघा की 2025चा पेपर टाईम लावून सोडवा. ओके, मग त्यामध्ये टाईम लावून सोडवल्यानंतर हे म्हणजे कोणासाठी चालू आहे, ज्यांनी 2025चा अटेम्प्ट नाही दिला आणि 26चा अटेम्प्ट हाच त्यांचा पहिला अटेम्प्ट आहे. त्यांनी काय करायचं बघा, 25चा पेपर सॉल्व करा. ओके, आणि यानुसार तुम्ही काय करा की हा डेटा तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपल्याला समजून जाईल की मला कोणत्या सब्जेक्टवर मेहनत घ्यायची आहे. फॉर एक्झाम्पल बघा, मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मला पॉलिटीमध्ये 15पैकी 11 मार्क 15पैकी 11 माझे प्रश्न बरोबर आले. ठीक आहे, माझं टार्गेट काय होतं की 14 मार्क मला घ्यायचे होते. आता मला पॉलिटीमध्ये फक्त 3 प्रश्न वाढवण्यासाठी बरोबर येण्यासाठी मला मेहनत घ्यायची आहे. ओके, म्हणजेच मी पॉलिटीमध्ये योग्य मार्गावर आहे, एन्व्हायरमेंटमध्ये योग्य मार्गावर आहे. ठीक आहे, जॉग्राफीमध्ये बघा 15पैकी मला 11 बरोबर आलेले आहेत. यामध्ये थोडंसं मला मेहनत घेऊन अजून 4 प्रश्न बरोबर आणायचे आहेत. सायन्समध्ये मला काय दिसतंय बघा, 20 प्रश्न आलेले, त्यापैकी 10 बरोबर आणण्याचं माझं टार्गेट होतं, पण माझे बरोबर आले आहेत 6च प्रश्न. त्यामुळं मला काय दिसतंय की सायन्समध्ये मला थोडीशी मेहनत घ्यायची गरज आहे. ओके, हा डेटा समोर असणं गरजेचं आहे. अन्यथा बघा आपण काय करतो, ठीक आहे सायन्स 1 महिना देतो, सायन्सला पॉलिटी 15 दिवस देतो, पण हे तुम्ही कोणत्या बेसिसवर ठरवत आहे, लक्षात येते. त्यामुळं बघा की हा डेटा तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. याच्यानुसार तुम्ही काय करा, प्लॅन करा, नक्कीच तुम्हाला खूप जास्त फायदेशीर ठरू शकते. ठीक आहे, आता बघा यानुसार अकॉर्डिंगली आपण काय करायचं आहे, प्लॅन बनवायचा आहे. साधारणतः बघा की आपल्या 31 मेला पेपर आहे. ठीक आहे, 2026चा 1 महिन्याआधी तरी तुमची फर्स्ट रीडिंग कम्प्लिटली होणं गरजेचं आहे. म्हणजे 30 एप्रिलपर्यंत तुमचा फर्स्ट रीडिंग ही व्यवस्थित प्रॉपर फर्स्ट रीडिंग होणं गरजेचं आहे. उरलेला जो 1 महिना राहतो तर यामध्ये आपण 2 रीडिंग किमान आपल्या होऊ शकतात, जर का तुम्ही पहिली रीडिंग व्यवस्थित केलेली असाल तर. ठीक आहे, बघा 7 सब्जेक्ट आहेत. ओके, यामध्ये तुम्ही लास्टचा जो आठवडा आहे तर तो 1 डे रिव्हिजनसाठी जाईल. ठीक आहे, 1 डे रिव्हिजनसाठी जाईल. त्याच्या आधी जे आपल्याकडे 21 दिवस उरलेले आहेत. ओके, या 21 दिवसामध्ये अगेन तुम्ही बघा 7 सब्जेक्टला प्रत्येकी 3 दिवस देऊ शकता. ओके, असे हे देखील तुमचे 21 दिवस होऊन जातील. म्हणजेच मे महिन्यामध्ये तुमच्या 2 रिव्हिजन होऊ शकतात. पण बघा सेकंड रिव्हिजन 3 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहे आणि थर्ड रिव्हिजन एका दिवसामध्ये पूर्ण करायचे आहे. पण बघा हे 3 आणि एका दिवसामध्ये रिव्हिजन जर का आपल्याला व्यवस्थित करायची असेल तर आपली पहिली रीडिंग प्रॉपरली होणं गरजेचं आहे. पहिल्या रीडिंगमध्येच की मला कोणते पॉईंट अवघड जातात त्यांना थोडंसं वेगळं काहीतरी मार्क करून ठेवायचं, जेणेकरून तेच पॉईंट आपल्याला काय करायचे आहेत बघा की 1 डे रिव्हिजनमध्ये वाचायचे आहेत. 1 डे रिव्हिजनमध्ये पुस्तकाच्या पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत वाचण्यात काहीही अर्थ नसतो आणि ते होत देखील नाही. लक्षात येते. टॉपर म्हणतात ना बघा की मी पॉलिटी 4-5 तासामध्ये कव्हर करतो. कसं शक्य आहे? एका नवीन विद्यार्थ्याला वाटू शकते की पॉलिटीमध्ये 1000 पानं आहेत आणि 1000 पानं 4-5 तासामध्ये कसं होऊ शकतात. पण बघा त्याच्या मागं रणनीती ही असते की ते पहिल्या रीडिंग वेळीच असे काही मार्क करून ठेवतात पॉईंट जे त्यांना अवघड जातात. ओके, आणि 1 डे रिव्हिजनमध्ये ते फक्त त्यावरच फोकस करतात. लक्षात येत आहे? ओके, मागच्या ज्या स्लाईडमध्ये हा जो आपण डेटा बनवला ना, तर याच्यानुसार आपल्याला बघा की यामध्ये टाईम ॲलोकेट करायचा आहे की मला सायन्स जर का अवघड जात असेल तर मी सायन्सला थोडा जास्त टाईम देईन. ठीक आहे, जर का मला एन्व्हायरमेंट सोपं जात असेल तर एन्व्हायरमेंटला मला 15 दिवस देण्याची गरजच नाही आहे, 3-4 दिवसामध्ये हा सब्जेक्ट होऊन जातो. ठीक आहे, असं सेम बघा करंट अफेअर्स आहे की जर का मला करंट अफेअर्स अवघड जात असेल तर मला यावर थोडीशी अजून जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. म्हणजेच मला म्हणायचं काय बघा की तुम्ही अंधाधुंदपणे की ठीक आहे पॉलिटीला 7 दिवस देतो, सायन्सला 15 दिवस देतो, असं नाही की तुम्ही डेटा आधारित काय करा की टाईम ॲलोकेट करा. ओके, त्यानंतर आपण पाहूया की आता आपण बघा प्लॅन देखील केला. MPSC प्रिलिममध्ये माझ्या काय काय चुका झाल्या या चुका मी पाहिल्या, त्यानुसार मी प्रत्येक सब्जेक्टनुसार टाईम देखील ॲलोकेट केला. आता मला ॲक्च्युली स्टडी करायचा आहे. ओके, स्टडी देखील करत असताना बघा की थोडंसं व्यवस्थित ऐकत चला. हां, स्टडी करत असताना सब्जेक्टला पहिल्यांदा बघा PYQचं ॲनालिसिस व्यवस्थित होणं गरजेचं आहे. हे PYQचं ॲनालिसिस केला तर तुम्हाला
मोस्ट इम्पॉर्टंट जे टॉपिक आहेत, ओके, व्हेरी इम्पॉर्टंट जे टॉपिक आहेत, तर त्या टॉपिकची तुम्हाला लिस्ट दिसून येईल. फॉर एक्झाम्पल बघा, पॉलिटीमध्ये पार्लमेंटवर प्रश्न येतो, ठीक आहे, घटनेची निर्मितीवर हमखास प्रश्न दरवर्षी आहे म्हणजे आहेच, ओके. त्यानंतर बॉडीवर प्रश्न येतो. तर बघा, असे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तर हे प्रत्येक सब्जेक्टचे काय करा, फाइंड आउट करून ठेवा. असं सेम बघा, इकॉनॉमीमध्ये 5 इयर प्लॅनवर दरवर्षी प्रश्न आहे, MDG STG दरवर्षी प्रश्न आहे. हे मला कधी दिसून येईल, जेव्हा मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं व्यवस्थित ॲनालिसिस करू. ओके, बघा, पहिला टास्क काय आपला, की PYQचं ॲनालिसिस करणे आणि त्यानुसार सब्जेक्ट वाईज काय करायचं, की हाय इल्डिंग जे टॉपिक आहेत, ठीक आहे, जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तर त्यांची लिस्ट काढायची, ओके, आणि प्रायोरिटी देऊन पहिला तेच टॉपिक कव्हर करून घ्यायचे. लक्षात येते? ओके. आता बघा, फॉर एक्झाम्पल मी पॉलिटीचा अभ्यास करत आहे. पॉलिटीचा PYQचं ॲनालिसिस केल्यानंतर मला दिसलं की घटनेची निर्मितीवर हमखास प्रश्न आहे. मला समजा घटनेची निर्मितीचा अभ्यास करायचा आहे. मग आता इथून पुढे काय स्ट्रॅटेजी असावी बघा, की सर्वात पहिला काय करायचं, की या घटनेच्या निर्मितीवर जे काही PYQ आलेले आहेत, मग ते ग्रुप Cला असू देत, ग्रुप B असू देत किंवा MPSC राज्यसेवेसाठी असू देत, तर या सर्वांमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न आलेत हे सर्व पाहून घ्यायचे. मग यासाठी तुम्ही 21,000 जो प्रश्नसंच आहे तो रेफर करू शकता किंवा कोणत्याही अदर क्लासचं जे मटेरियल असेल तर ते रेफर करू शकता. पण टॉपिक वाईज त्यामध्ये PYQ असणं गरजेचं आहे. ओके, टॉपिक वाईज PYQ फाइंड आउट केल्यानंतर त्यातून बघा की आपल्याला काय विचारलं जातं हे माहिती करून घ्यायचं. ओके, म्हणजेच त्या कोणत्या डेप्थपर्यंत जाऊन विचारतात हे माहिती करून घ्या. जेव्हा तुम्हाला PYQच्या आधारावर तुम्ही कोणत्या डेप्थपर्यंत MPSC प्रश्न विचारते हे जेव्हा तुम्ही माहीत करून घ्याल ना, तर तेव्हा तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये स्टडी करत असताना हे समजून जाईल की मला हा पॉईंट कितपत वाचायचा आहे, त्याला मला किती महत्त्व द्यायचं आहे. ओके, लक्षात येते? बघा, तुम्ही टॉपिक डिसाईड केलात, त्याचे PYQ पाहिलात, त्यानंतर तुम्ही त्याचा कंटेंटचा अभ्यास केला. ओके, कंटेंटचा अभ्यास केला. त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा तुम्ही कंटेंटचा देखील अभ्यास कराल त्यानंतर तुम्हाला याच्या MCQ सोडवायचे आहेत. ओके, मग हे MCQ तुम्ही कोणत्याही क्लासेसचं घेऊ शकता किंवा चॅट जीपीटीचा देखील वापर करू शकता. ओके, जर का तुम्ही त्याला व्यवस्थित प्रॉम्प्ट दिलात की मला या टॉपिकवर MPSC लेवलचे MCQ हवे आहेत तर ते देखील तुम्हाला बनवून देऊ शकते. ठीक आहे? ओके. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की तुम्ही एखादा टॉपिक, फॉर एक्झाम्पल आपण घटनेची निर्मितीच पाहूया. घटनेची निर्मिती असा हा पहिला टॉपिक आहे. तुम्ही PYQ जर का त्याचे केलेलं असाल तर तुम्ही त्याच्यासमोर टिकमार्क करा. व्यवस्थित कंटेंट अभ्यासला असाल त्याच्यासमोर टिकमार्क करा. MCQ सॉल्व केले असेल अगेन टिकमार्क करा. जितक्या वेळी तुम्ही हे टिकमार्क कराल, समजा तुम्ही PYQचे 5 वेळा पाहिलेत, 5 वेळा टिक करा. आता हे मी का बोलतो माहिती आहे का, कारण की बघा की ज्यांनी एक देखील अटेम्प्ट दिलेला आहे त्यांना माहीत असेल की एक्झामच्या 1-2 दिवस आपल्याला इतकी जास्त एन्झायटी असते, आपल्याला असं वाटत असते की माझा काही अभ्यास झालेलाच नाही आहे, मला काही येतच नाही आहे. त्याच्यावेळी जेव्हा बघा की आपल्या डोळ्यासमोर हे येईल ना की बघा एखादा टॉपिक, घटनेची निर्मिती हा टॉपिक आहे, मी PYQचे 5 वेळा पाहिलेत, याचा स्टडी मी 2-3 वेळा केलेला आहे, MCQ मी 2 वेळा सोडवलेले आहेत. जेव्हा तुमच्यासमोर अगेन या गोष्टी दिसू लागतील ना, तर तेव्हा आपलं मन आपल्याला सांगेल की अरे मी इतका जास्त अभ्यास ऑलरेडी केलेला आहे. लक्षात येतं आहे? ओके, आणि या गोष्टी बघा खूप मॅटर करतात हां. ज्यांनी एक देखील अटेम्प्ट ऑलरेडी दिलेला आहे तर ते या गोष्टी रिलेट करू शकतात की एक्झामच्या 1 दिवस आधी आपल्याला भयानक एन्झायटी असते, कळत नाही, आपल्याला असं वाटत असते की मी होणारच नाही आहे. तर अशा वेळी बघा की हा जो डेटा अगेन तुमच्यासमोर असेल की या गोष्टी मी 5 इयर प्लॅन मी आजपर्यंत 5 वेळा स्टडी केलेला आहे. जेव्हा तुमच्यासमोर दिसेल तेव्हा तुमचं मन तुम्हाला सांगेल की ऑलरेडी तुझा अभ्यास झालेला आहे, त्यामुळे तुला टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे. लक्षात येतं आहे? ओके, त्यामुळे बघा की सब्जेक्टवर असं मार्किंग देखील करत चला. ओके, त्यानंतर रिव्हिजन. बघा, रिव्हिजन देखील खूप मॅटर करते. इवन मी असं देखील म्हणू शकतो बघा की आपला जो रिझल्ट आहे तर तो आपल्या रिव्हिजनवर डिपेंड असतो. बघा, अभ्यास देखील आपण सर्वजणच करतो, पण बघा ॲक्च्युअलमध्ये जो रिव्हिजन करण्यामध्ये व्यवस्थित रिव्हिजनला टाईम देतो, व्यवस्थित रिव्हिजन करतो, तर तोच बघा विद्यार्थी आपल्याला काय होतं की लिस्टमध्ये त्याचं नाव दिसून येते. त्यामुळे रिव्हिजन देखील गरजेचं आहे. आता रिव्हिजन किती हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्यापेक्षा हे तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेसनुसार ठरवायला पाहिजे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल माझं टार्गेट आहे सायन्समध्ये मला 20 पैकी 10 प्रश्न बरोबर आणायचे आहेत, पण बघा माझे 6 प्रश्न बरोबर येत असतील तर मला सायन्ससाठी जास्त वेळ देणं गरजेचं आहे.
मला पॉलिटीमध्ये माझं टार्गेट आहे 15पैकी 14 प्रश्न. जर का मी टार्गेट अचीव मी करत असेल, ओके, टेस्ट सिरीजमधून मला हे दिसत असेल, तर मला पॉलिटीसाठी जास्त वेळ देण्याची गरज नाही आहे. ओके, आता बघा रिव्हिजन देखील बघा वेगवेगळ्या टाईपचे आहेत. एक तर बघा आपल्याला डेली रिव्हिजन देखील करणं गरजेचं आहे, डेली रिव्हिजन. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा की वीकली रिव्हिजन आहे, आणि त्यानंतर ऑलरेडी आपण लास्टचा महिना जो रिव्हिजनसाठी रिझर्व ठेवलेला आहे, तर ती रिव्हिजन. ओके, तर अशा या रिव्हिजन तुमच्या होणं गरजेचं आहे. आता बघा तुम्ही म्हणाल की सर डेली आम्ही अभ्यास करणार की डेली आम्ही रिव्हिजन करू, कारण की ऑलरेडी आम्ही टाईम ॲलोकेट केला आहे ना, की पुढच्या म्हणजे उद्याची जी 10 तारीख आहे, 10 ते 20 तारीख आम्ही पॉलिटी करणार आहे, पुढं 20 ते 25 आम्ही एन्व्हायरमेंट करणार आहे. ऑलरेडी आम्ही टाईम ॲलोकेट केलेला आहे. मग तुम्ही मला सांगताय की रिव्हिजन देखील यातच करायचं आहे, कशी पॉसिबल आहे? तर बघा मित्रांनो, डेली रिव्हिजनमध्ये काय करायचं बघा, की तुम्ही वाटलं सर एक छोटीशी डायरी देखील घ्या. मग यामध्ये समजा मी एन्व्हायरमेंटचा अभ्यास करत आहे. ओके, एन्व्हायरमेंटचा अभ्यास करत असताना ज्या गोष्टी मी विसरू शकतो, तर या डायरीमध्ये त्या मेन्शन करायच्या. बघा या डायरीमध्ये अगेन पुस्तक छापायचं नाही आहे, ज्या गोष्टी मी विसरू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा की भारतामध्ये ॲग्रो इकॉनॉमिक जे झोन आहेत तर ते 20 आहेत समजा. ओके, तर आता हा जो फॅक्ट आहे मी विसरू शकतो असं मला वाटतंय, तर मी काय करणार की हे डायरीमध्ये लिहून घेणार. ओके, त्यानंतर बघा की टायगर रिझर्व जो आहे तर तो वेगळ्या ॲक्टनुसार घोषित केला जातो, आणि क्रिटिकल टायगर हॅबिटॅट जो आहे किंवा क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटॅट जो आहे तर तो एका दुसऱ्या ॲक्टनुसार घोषित केला जातो. मला वाटते की यामध्ये माझं कन्फ्युजन होऊ शकते, तर मी काय करणार की या डायरीमध्ये काय करणार ते मेन्शन करून ठेवणार. लक्षात येते की या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, डेली रिव्हिजनमध्ये करायच्या आहेत. आणि हेच डेली रिव्हिजनच्या ज्या तुमच्या नोट्स बनतील ना, तर याचाच वापर तुम्ही कधी करायचा बघा की 1 डे रिव्हिजनसाठी जो तुम्ही टाईम ॲलोकेट केलेला आहे, एक्झामच्या 7 दिवस आधी प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला एका दिवसामध्ये तो सब्जेक्ट कवर करायचा आहे. तर तुम्ही हे जे डेली रिव्हिजनचे तुमच्या ज्या नोट्स बनतील ना, ती जी डायरी असेल ना, तर ती तेव्हा तुम्हाला फॉलो करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा वीकली टेस्ट. तुम्ही बघा 5 दिवस अभ्यास केला, 6व्या दिवस काय करा की जो काय अभ्यास केलेला आहे तर तो रिव्हिजनसाठी ठेवा, आणि 7व्या दिवशी त्याची काय करा टेस्ट देखील द्या. ओके, अशा वेळेनं तुमचं काय होईल जाईल बघा की वीकली रिव्हिजन देखील होऊन जाईल. आणि ॲट लास्ट बघा की आपण 1 महिना जो काय केलेला आहे रिव्हिजनसाठी ठेवलेला आहे, तो 1 मेपासून आपला काय आहे 30 मेपर्यंतचा आहे. यामध्ये अगेन तुम्ही सेकंड रिव्हिजन जे आहे तर ते आपली 3 दिवसांची होऊन जाईल. अगेन 3 दिवस बघा की असं काही गरजेचं नाही आहे की 3 दिवसामध्येच व्हावं. समजा एखाद्याला वाटलं की मला करंट अफेअर्सवर जरा जास्त फोकस द्यायचा आहे, तर या ठिकाणी तो 5 दिवस देऊ शकतो, आणि एन्व्हायरमेंटमध्ये हे दिवस तो तुम्ही कमी करू शकता की एन्व्हायरमेंट एका दिवसामध्येच काय करा की संपवून टाकलं. ओके, अशा वेळेने तुम्ही काय करा की सेकंड रिव्हिजन जे आहे तर ते 21 दिवसामध्ये होऊन जाईल, आणि थर्ड रिव्हिजन जे आहे तर ती 7 दिवसामध्ये होऊन जाईल. लक्षात येतं आहे? ओके, की बघा अशाच वेळेनं रिव्हिजन देखील बघा खूप मॅटर करणार आहे. आणि लास्ट इयरमध्ये बघा की आपण पॉलिटी रिव्हिजनसाठी एक कोर्स लॉन्च केलेला, ज्याचं नाव होतं पॉलिटी रिव्हिजन थ्रू कंपॅरेटिव्ह स्टडी. हा कोर्स मी 2025साठी डिझाईन केलेला. तुम्ही स्वतः हा कोर्स पाहू शकता की त्यातून किती प्रश्न आलेत. म्हणजे बघा फक्त 11 तासांचा हा कोर्स आहे. या 11 तासांच्या मधून तुम्ही किती प्रश्न आले ते तुम्ही स्वतः आता आपल्या ॲपवर जाऊन पाहू शकता. ओके, हा कोर्स बघा 2026साठी देखील तितकाच रिलेवंट आहे. आता यामध्ये बघा आपण काय केलं आहे बघा की यामध्ये मी तुम्हाला स्टडी देखील तुमची तिथेच करून घेतलेली आहे, आणि ॲक्टिव्ह रिकॉल थ्रू रिव्हिजन देखील आपण तिथेच केलेली आहे. बघा ट्रॅडिशनल मेथडच्या विपरीत जाऊन आपण काही इनोव्हेटिव्ह वेने या ठिकाणी टीचिंग केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल बघा की आपल्याला बॉडी ज्या संस्था आहेत, फॉर एक्झाम्पल चीफ इन्फॉर्मेशन कमिशन आहे, इलेक्शन कमिशन आहे, या बॉडींच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करत असताना त्या नियुक्ती समितीमध्ये कोण कोण असते असा प्रश्न येतो. मग आता बघा आपल्याला 10 ते 15 बॉडींचा अभ्यास करावा लागतो. मग या 10 त्या 15 बॉडींच्या नियुक्तीच्या पॅनलमध्ये कोण कोण आहे हे जर का मी रट्टा मारतो म्हटलं तर आपला बघा की खूप जास्त आपल्याला डोक्याला ताण पडू शकतो. याउलट मी त्यामध्ये फक्त तुम्हाला 4 फॅक्ट सांगितलेले आहेत. ओके, म्हणजे 4 तुम्हाला ओळी त्यातल्या पाठ करायच्या आहेत. या 4 ओळींच्या आधारावर तुम्ही कसाही प्रश्न आला तर तो तुम्ही टॅकल करू शकता. ठीक आहे, अगेन बघा आपल्याला कोण कोणाच्या सेवा शर्ती ठरवतो, ओके, कोण कोणाला रिपोर्ट सादर करतो असा प्रश्न येतो. अगेन बघा की 10 त्या 15 बॉडींच्या म्हणजे
इलेक्शन कमिशन जो आहे, इलेक्शन कमिशनर तो कोणाला रिपोर्ट देतो, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर कोणाला रिपोर्ट देतो. असं जर का तुम्ही प्रत्येक गोष्टी पाठ करतो म्हटलं ना, अगेन खूप आपल्याला जास्त लोड होऊ शकते. ओके, त्यामुळं एक मी तुम्हाला सिंपल गोष्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहे. एक त्यामध्ये फक्त स्टेटमेंट आहे. ते एक स्टेटमेंट जर का तुम्ही पाठ केलात ना, तर तुम्हाला कोणत्याही बॉडी रिलेटेड कोण कोणाच्या सेवा शर्ती ठरवते, कोण कोणाला रिपोर्ट देते, हा प्रश्न तुम्हाला इझिली टॅकल करता येईल. अगेन सेम बघा की अमेंडमेंटसारख्या गोष्टी आहेत. अशा म्हणजे व्यवस्थित ट्रिकच्या माध्यमातून मी तुम्हाला हा कोर्स टीच केलेला आहे. जर का तुम्ही त्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर हा कोर्स तुम्ही नक्की परचेस करा. याची फी ही फक्त ₹149 आहे. आणि दुसरी गोष्ट की याची क्रेडिबिलिटी काय आहे बघा, की जर का तुम्हाला असं वाटलं की या कोर्समधून मला काहीही फायदा झालेला नाही आहे आणि तसा तुम्ही मला मेसेज 5 दिवसामध्ये केलात, तर तुम्हाला कोणताही प्रश्न न विचारता 100% रिफंड देण्यात येईल. बघा, यावरून तुम्ही या कोर्सच्या क्वालिटीचा अंदाज लावू शकता. जर का तुम्हाला तुम्ही कोर्समध्ये जर का इंटरेस्टेड असाल, नक्की तुम्ही कोर्स परचेस करा. बघा, 11 तासांचा व्हिडिओ आहे. ओके, डेली तुम्ही 2 तास जरी अलॉट केलात तर तुमचा 5 दिवसामध्ये हा कोर्स होऊन जाईल. ठीक आहे. आणि जर 5 दिवसामध्ये जर का तुम्ही कोर्स संपवलात आणि जर का तुम्हाला वाटलं की मला यातून काही फायदा होत नाही आहे, तर मला तुम्ही तसा एक मेसेज करा. मी तुम्हाला कोणताही प्रश्न न विचारता तुमची 100% फी रिफंड करेन. ठीक आहे. या कोर्सबाबत जर का तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही या नंबरवर मेसेज करू शकता. ठीक आहे. ओके, तर चला आपण आपल्या टॉपिककडे येऊया परत. ओके, रिव्हिजन देखील आपण केलेले आहे. आता आपल्याला टेस्ट सोडवायचे आहेत. टेस्टसाठी आपण टाईम ॲलोकेट केलेला आहे. 5 दिवस अभ्यास, 6व्या दिवशी टेस्ट, 5 दिवस अभ्यास, 6व्या दिवशी रिव्हिजन, 7व्या दिवशी टेस्ट. ठीक आहे. आता बघा, टेस्ट देणं हे मॅटर करत नाही आहे. बघा, इथून पुढचा जरी तुम्ही माझा व्हिडिओ व्यवस्थित नाही ऐकलेला असाल, तर इथून मागचा व्हिडिओ जर का तुम्ही माझा व्यवस्थित नाही ऐकलेला असाल तरी देखील काही प्रॉब्लेम नाही. इथून पुढचा व्हिडिओ व्यवस्थित ऐका, कारण की ज्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगत आहे ना, तर त्या तुम्हाला खूप जास्त म्हणजे फायदेशीर ठरू शकतात. ठीक आहे. बघा, 5 दिवस अभ्यास केला, 6व्या दिवशी त्याची रिव्हिजन केली, 7व्या दिवशी टेस्ट दिली. बघा, टेस्ट देणं मॅटर करत नाही आहे. या टेस्टचं जे ॲनालिसिस आहे ना, टेस्टचं ॲनालिसिस हे खूप मॅटर करते. ओके, आणि टेस्टचं ॲनालिसिस कसं, तर हे देखील मी तुम्हाला सांगतो. बघा, काय करायचं आहे बघा, की जेव्हा तुम्ही टेस्ट सॉल्व कराल ना, तर प्रत्येक सब्जेक्ट वाईज तुम्ही काय करा, की मी शुअर शॉर्ट किती प्रश्न सोडवले. बघा, 15 प्रश्न आलेले हिस्ट्रीचे, त्यातील मी शुअर शॉर्ट 6 प्रश्न सोडवले. ठीक आहे. त्यानंतर 4 प्रश्न 50-50मध्ये होतो. 4 प्रश्न मी काय केले, की मला 2 ऑप्शनमध्ये डाऊट होता. ओके, या 2 असे मी काय केले, 4 प्रश्न सोडवले. या 4पैकी माझे 2च बरोबर आले. आणि उरलेले जे 5 प्रश्न होते तर मी अंदाजे तुक्केबाजी केली. ठीक आहे, तुक्केबाजी केली, यातले माझे 2 बरोबर आले. हा तुमचा डेटा दिसायला पाहिजे. ओके, बघा, मी वारंवार डेटा हा शब्द का वापरत आहे हे तुम्हाला इथून पुढे समजून येईल. हे तुम्ही काय केला, पहिल्या टेस्टमध्ये केला. ठीक आहे. अशा तुमच्या 10 टेस्ट जरी झाल्या समजा, आणि या 10व्या अगेन ही तुमची 10वी टेस्ट आहे. ठीक आहे. समजा या 10व्या टेस्टचा अगेन रिपोर्ट 15 प्रश्न आलेले, शुअर शॉर्ट मी 8 प्रश्न सोडवले. त्यानंतर 50-50मध्ये ज्यामध्ये मी कन्फ्युजन होतो असे मी 4 प्रश्न सोडवले, त्यातील माझे 3 बरोबर आले. त्यानंतर गेसवर्क मी केलेलं, मी 3 प्रश्न मी गेसवर्कने सोडवले आणि माझे एकही बरोबर आला नाही. सगळे माझे काय झाले, गेसने मी सोडलेले ते चुकले. आता बघा, जेव्हा तुम्हाला डेटा असा दिसून येईल ना, डेटा, तर तेव्हा तुम्ही याच्या बेसिसवर ठरवू शकता की मला अंदाजे जे तुक्केबाजी करायची आहे तर ती तुक्केबाजी मी करू शकतो की नाही. बघा, ते आपण म्हणतो ना, गेसवर्क मी एक्झाममध्ये डायरेक्ट करतो, तर तसं होत नाही आहे. हा तुमच्यासमोर डेटा असणं गरजेचं आहे. अशा 10 टेस्टचा डेटा तुम्ही समोर घ्या. ओके, त्यामध्ये पहा की हिस्ट्रीमध्ये माझा जे मी गेसने सोडवतो तर ते माझे बरोबर येतात की नाही येत. लक्षात येते. जर का तुम्हाला असं वाटत असेल की माझे हिस्ट्रीमध्ये जे मी गेसवर्क करतो ते माझ्या बरोबर येतच नाही आहेत, तर या आधारावर तुम्ही एक्झाममध्ये ठरवू शकता की मला गेसवर्क करायचं आहे की नाही करायचं, किंवा कितपत करायचं. त्याच्यानंतर बघा की सायन्समध्ये आपल्याला गेसवर्क हा जरा जास्तीच करावा लागतो, कारण की आपल्याला माहिती आहे की सायन्स असा पर्टिक्युलर एखादा सोर्स कुठेच नाही, जसा पॉलिटीचा सोर्स आहे. ओके, ज्यातून शुअर शॉर्ट प्रश्न येतात. मग यामध्ये बघा, सायन्समध्ये 20 प्रश्न आलेले, शुअर शॉर्ट मी फक्त 6च सोडवले. ठीक आहे. त्यातील 50-50ने मी 10 प्रश्न सोडवलेले, त्यातील माझे फक्त 4च बरोबर आले. त्यानंतर उरलेले जे प्रश्न होते, ओके, 4 प्रश्न मी गेसने सोडवलेले, त्यातील माझा 1च बरोबर आला.
हे झालं तुमच्या पहिल्या टेस्टचं ॲनालिसिस. अशा तुम्ही 10 टेस्ट जरी सोडल्या तर या 10च्या 10चा डेटा तुमच्या समोर असावा आणि या 10च्या डेटाच्या ॲनालिसिसवर तुम्ही ठरवायचं की मी 50-50मध्ये किती माझे बरोबर येत आहेत. आणि बघा हा ट्रेंड जर का वाढत असेल तर हे तुमच्यासाठी चांगलं आहे. म्हणजे बघा 50-50मध्ये तुम्ही 10 प्रश्न सोडवलेला, पहिल्या टेस्टमध्ये तुमचे 4 बरोबर आले आणि 10व्या टेस्टमध्ये 50-50ने 10 प्रश्न सोडवलेला, ओके, त्यातले तुमचे 8 बरोबर येतात. तर हे तुमच्यासाठी काय आहे बघा की एक चांगलं संकेत आहे, ओके, की मी योग्य मार्गावर आहे. लक्षात येते की ॲट द एंड बघा आपल्याला हेच डेव्हलप करायचं आहे. अन्यथा बघा की कोणालाही 100 आउट ऑफ 100 शुअर शॉट माहीत नसतात. शुअर शॉट आपण 30 ते 40च प्रश्न सोडवू शकतो. बाकीचे जे उरलेले एक 40भर प्रश्न आहेत तर ते आपल्याला आपण त्यामध्ये 2 ऑप्शनमध्ये डाऊटफुल असतो. ठीक आहे. 50-50मध्ये म्हणजे 50-50 म्हणजे काय बघा की 2 ऑप्शन मी इलिमिनेट केलेत आणि मला 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे. ओके. तर हा जो आपला ट्रेंड आहे ना 50-50ने मी माझे 10 पैकी पहिला 2च बरोबर येत होते आणि मला 10व्या टेस्टमध्ये दिसते की 10 पैकी माझे 8 बरोबर येत आहेत. तर हे चांगलं संकेत आहे. पण बघा जर का रिव्हर्स होत असेल तर हे आपल्यासाठी काय आहे बघा की थोडंसं एक वाईट संकेत ठरू शकते. आणि अकॉर्डिंगली बघा की या टेस्टमध्ये जो माझा रिझल्ट आहे त्यानुसार मला त्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा हे मला ठरवायचं आहे. लक्षात येते. म्हणूनच मी तुम्हाला वारंवार सांगत आहे बघा की डेटाच्या आधारावर ठरवा की मला कोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आहे. लक्षात येते की वातावरणाला देखील बळी पडू नका की माझा मित्र सायन्सचा अभ्यास करत आहे, त्याने 1 महिना अलॉट केलेला आहे, मी पण 1 महिना देतो. अजिबात नाही. हा तुमच्यासमोर डेटा असावा टेस्टचा सर्व आणि त्याच्यानुसार तुम्ही ठरवायचं की मला काय करायचं आहे. आणि इवन बघा की गेसवर्कने जे तुम्ही प्रश्न सोडवत आहात तर तो एक्झामिनेशन नजीक येईल. म्हणजे समजा 10व्या टेस्टमध्ये जर का तुमचे गेसवर्कने चांगले प्रश्न बरोबर येत असतील तर तुम्ही एक असं कन्क्लुजन काढू शकता की एक्झाममध्ये देखील गेसवर्क माझ्यासाठी फायदेशीर ठरू शकते. लक्षात येते. ओके. आय होप की तुम्हाला या गोष्टी समजलेल्या असतील. त्याच्यानंतर बघा की अगेन थोडंसं एक ॲडव्हर्टाईज की पॉलिटीच्या कोर्सबद्दल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की यामध्ये ॲक्टिव्ह रिकॉल थ्रू आपण स्टडी केलेला आहे. PYQच्या बेसिसवर आपण हा कोर्स डिझाईन केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय बघा महत्त्वाची की तुम्हाला असं कोणीही गॅरंटी देत नाही की कोर्स परचेस करा, नाही आवडला तर 100% रिफंड देतो. पण मी तुम्हाला देत आहे. यावरून तुम्ही क्वालिटीचा अंदाज लावू शकता. नक्की एक वेळ तुम्ही ट्राय करा. ओके. याच्यासोबतच बघा की आपण ॲन्सर रायटिंगचा कोर्स देखील लॉन्च केलेला आहे. काही विद्यार्थ्यांना असा कॉन्फिडन्स देखील असतो की आम्ही 2-2.5 महिन्यामध्ये प्रिलिम्स क्लिअर करू शकतो. आणि असे विद्यार्थी अजून देखील बघा की मेन्सचा अभ्यास करत आहेत. चांगली गोष्ट आहे बघा. पण जे विद्यार्थी अजून देखील मेन्सच्या फेजमध्ये आहेत, मेन्सचा अभ्यास करत आहेत, तर त्यांनी हा आपला ॲडव्हान्स ॲन्सर रायटिंगचा जो कोर्स आहे तर या कोर्सबद्दल देखील विचार करावा. यामध्ये आपण बघा की आर्ट अँड कल्चरपासून इथिक्सच्या केस स्टडीपर्यंत सर्व जे सब्जेक्ट आहेत तर त्यांची ॲन्सर रायटिंग कव्हर केलेली आहे. या ॲन्सर रायटिंगमध्ये आपण UPSCच्या PYQचा आधार घेतलेला आहे. UPSCच्या कोणत्याही क्लासेसच्या प्रश्न वगैरे नाहीत, तर UPSCच्या PYQचा आधार घेतलेला आहे. यामध्ये आपण इंट्रो कशी लिहायची, प्रेझेंटेशन कसं करायचं, 6 अप्रोचेस मी तुम्हाला टीच केलेले आहेत. या अप्रोचेसचं इंटरमिक्सिंग करून कशा पद्धतीनं आपल्याला उत्तर लिहिता येईल हे मी या ठिकाणी टीच केलेलं आहे. अननोन क्वेश्चन काही असतात, ओके, जे आपल्याला कोणालाच माहीत नसतात. मग हे अननोन क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व करायचे हे देखील मी त्यामध्ये टीच केलेलं आहे. सेम बघा की या कोर्सला देखील तुम्हाला गॅरंटी आहे की जर का तुम्हाला या कोर्समधून वाटलं, तुम्ही कोर्स परचेस केला, 5 दिवसामध्ये जर का तुम्हाला असं वाटलं की या कोर्समधून सरांनी तर ॲडव्हर्टाईजमध्ये खूप मोठं बोललेलं आणि ॲक्च्युअलमध्ये असं काहीच नाही, तर तुम्ही तसा मला एक मेसेज करा. कोणताही प्रश्न न विचारता 100% तुम्हाला रिफंड देण्यात येईल. ठीक आहे. ओके. याबद्दल काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही या नंबरवर मेसेज देखील करू शकता. या कोर्सची व्हॅलिडिटी बघा MPSC मेन्स 2026 होईपर्यंत आहे. तर जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील तर त्यांनी या नंबरवर मेसेज देखील करू शकता. तुम्हाला कोर्स परचेस करण्यासाठी करायचं काय आहे बघा, मी खाली कमेंट बॉक्समध्ये देखील आणि डिस्क्रिप्टिव्ह बॉक्समध्ये देखील आपल्या ॲपची लिंक देत आहे. ओके. प्लेस्टोरवरून जाऊन तुम्ही मंजिल ICS हे ॲप डाउनलोड करा, मंजिल ICS. ओके. त्यानंतर तुम्ही जेव्हा कोर्सेस या सेक्शनवर जाल तेव्हा तुम्हाला आपला पॉलिटीचा कोर्स देखील दिसेल आणि ॲडव्हान्स ॲन्सर रायटिंग कोर्स देखील दिसेल. ओके. ज्या कोर्सची तुम्हाला गरज आहे त्या कोर्समध्ये तुम्ही एनरोल करू शकता आणि आपल्या एक स्टडीला मंजिल ICS सोबत एक नवी दिशा देऊ शकता. ॲट द एंड बघा की जर का तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या
प्रिपरेशनमध्ये व्हॅल्यू ॲडिशन होत आहे तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.